आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये होत असलेल्या निवडणुकीच्या निमित्तानं आज महाराष्ट्रामध्ये देखील महाविकास आघाडी या निवडणुकीमध्ये निश्चित सत्तेवरती येणार आहे आणि आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष पवार साहेब, उद्धवजी बाळासाहेब ठाकरे शिवसेना काँग्रेस आहे आणि मित्र पक्ष आघाडीचा मी उमेदवार आहे। आणि मला मनापासून आनंद आहे की गेले एक महिनाभर एक सामान्य गोरगरीब कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीने मेहनत घेतली, आज त्याच्यामध्ये 100% आपण यश मिळणार आहे। अनेक मतदान केंद्रावरती प्रचंड प्रमाणामध्ये तरुण पिढी असेल, ज्येष्ठ असतील, यांचा असणारा उत्साह आणि ज्या पद्धतीने ते मतदान करून घेत आहेत, आपला विजय हा निश्चित आहे। मी आत्ताच आमच्या नागापूर येथील मतदान केंद्रावरती मी सपत्नीक, मुलगा आणि कार्यकर्त्यांसमेत मतदानाचा हक्क बजावलेला आहे। या निवडणुकीत ज्या पद्धतीने प्रचार वगैरे करण्यात आला की शेतकऱ्यांच्या असणाऱ्या अडीअडचणी, त्यांच्या शेतमालाला नसलेला बाजारभाव, दूध, सोयाबीन, कांदा आणि त्याचबरोबर की ऊसाचे असणाऱ्या अडीअडचणी, ऊसाच्या कारखान्यामध्ये शेतकऱ्यांना सामोरं जावं लागणाऱ्या अडचणी, आदिवासी भागातील पाण्याचा प्रश्न असेल, हिरड्याचा प्रश्न असतील आणि इतर 42 गावातील सभासदांचा कारखान्याला न समाविष्ट गेलेला आहे, तो एक ज्वलंत विषय। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर हे मतदान होत असताना एक 2 दिवस की पहिल्यांदा आंबेगाव मतदारसंघामध्ये असं चित्र कधी पाहायला मिळालं आहे तर रात्रभर बँका त्या ठिकाणी उघड्या ठेवण्यात आल्या, प्रचंड पैशाचा वापर करण्यात आलेला आहे। परंतु किती आम्हा पैसा वाटण्याचा प्रयत्न समोरच्या बाजूने जरी झालेला असेल तरी देखील ही जनता जनार्दन मायबाप कधीही विसरू शकत नाही की ज्या पवार साहेबांनी या महाराष्ट्रासाठी जे काही काम आजपर्यंत केलं, आणि मी उमेदवार म्हणून तर आहेच, परंतु साखर कारखान्यातलं काम, मार्केट कमिटीमध्ये केलेलं काम याचे साक्षीदार आणि गोरगरिबाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होत असताना सामान्य माणसाला जवळ करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे किती जनशक्ती वापरली गेली असेल, या निवडणुकीमध्ये जनशक्तीचा विजय हा ठरलेला आहे, हे तुम्हाला परवाच्या दिवशी कळेलच। मतदारांना काय आवाहन करा, कशा पद्धतीने मतदानाचा हक्क बजावण्यासाठी त्यांना प्रोत्साहित? मतदारांना मी आज या निमित्ताने सांगू इच्छितो, एक आपला हक्काचा माणूस आमदाराच्या दारात जनतेला कधी त्या ठिकाणी जावं लागणार नाही। हा उद्या तुमचा आमदार म्हणून तुमच्या दारात येणारा त्या ठिकाणी असेल। आणि मला सांगायचंय का तुम्ही सगळे स्वाभिमानाने मतदानाला जा। तुम्ही पाहताय की कशा पद्धतीने समोरच्या बाजूने कारखान्याची यंत्रणा असेल, बँकेची यंत्रणा असेल, एक 3-4 दिवस आपल्या संस्थांमधलं काम धंदा सोडून ज्या पद्धतीनं समोरच्या बाजूने यांचा वापर यंत्रणेचा करण्यात आला आणि प्रचंड प्रमाणामध्ये पैसे मतदाराला एका मतापाठीमाग 1000 रुपये त्या ठिकाणी वाटण्यात आलेले आहेत। पण ही जनता त्यांना त्यांची जागा याच्यामध्ये निश्चित दाखवेल, कारण आम्ही जे लढतोय हे लोकांची आर्थिक बाजू सक्षम करण्याकरता 2 दिवसाचं आर्थिक आम्ही दाखवून आम्हाला मत नकोय। कायमस्वरूपी तुम्ही स्वबळावरती स्वतःच्या पायावर तुमच्या आर्थिक ताकद निर्माण करण्याकरता आम्ही लढतोय। 35 वर्ष आता तुम्ही निवडणूक यंत्रणा पाहताय जवळून सगळ्या, आणि आता स्वतः उमेदवार आहे, तर त्याच्यात काय फरक वाटला असं लोकांमध्ये? आता मी अनेक वर्ष ही निवडणूक यंत्रणा हाताळतोय। 2014ला मी लोकसभेला उमेदवार होतो, मार्केट कमिटी असेल, कारखान्याच्या मी निवडणुका लढवल्या आणि समोरच्या उमेदवारांच्या देखील गेल्या 7 निवडणुकांमध्ये मी त्याच्यामध्ये माझी भूमिका तुम्हा सर्वांना माहिती। आणि 2019ला देखील खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब यांचा निवडणूक प्रतिनिधी, त्याचप्रमाणे 24ला देखील मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघात त्यांची यंत्रणा मी हाताळत असताना, आज स्वतः उमेदवार असताना एक आढळून त्याच्यामध्ये आलं की मोठ्या प्रमाणावरती कार्यकर्त्यांवरती दबाव तंत्राचा वापर करण्यात आलेला आहे। परंतु सगळे लोक सांगतात, काही लोक, की आम्ही जरी तिकडून दिसत असो तरी तुम्हाला आमची मदत करण्याची भूमिका आहे। आणि उमेदवार असताना कार्यकर्ते सगळे नवीन आहेत यावेळी, आणि असताना देखील त्यांनी जी साथ मला जी दिली की मी माझ्या आयुष्यात कधी त्या ठिकाणी विसरू शकत नाही। कोणाच्याही दबावाला न हे करता माझं काय व्हायचं होईल, पण गरीब जनतेचा आवाज
यावेळी कुठल्याही परत महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये त्या ठिकाणी तो आवाज उठवायचा, याकरता ही सामान्य गोरगरीब जनता भरभक्कमपणे पाठीमागे उभी राहिली आणि प्रचार त्यांनी हातात घेतला. शरद पवार साहेबांची एक सभा झाली, त्याच्यानंतर वळसे पाटलांची समारोपाची सभा झाली, तर त्याच्यामध्ये असं तुम्हाला काय जाणवलं या दोन सभेत? सगळ्यात मुख्य म्हणजे मैदान तेच, परंतु मैदानाची बाउंड्री कमी करण्यात आली. म्हणजे पवार साहेबांच्या जी सभा होती त्याच्याकरता 6 एकरचं क्षेत्र होतं आणि ज्या जागेवरती त्यांनी सभा घेतली आपण सगळ्यांनी पाहिले तर ते मैदान छोटं करण्यात आलं, स्टेज देखील अलीकडे घेण्यात आलं आणि सगळ्या खुर्च्या त्या ठिकाणी होत्या आणि आमची सभा ही जिवंत होती. जनतेचा जो प्रतिसाद होता आणि तिथं आलेले लोक आर्थिक आमिष दाखवून मोठ्या प्रमाणामध्ये गोळा करण्यात आली आणि आमच्या सगळ्या सभा जोरात झाल्या. 28 तारखेला आम्ही मार्केट कमिटीमध्ये फॉर्म भरला, तुम्ही सगळे साक्षी झालात कशी सभा झाली आणि 13 तारखेची देखील सभा आपण सगळ्यांनी पाहिलेली. तर एकंदर आता तुमचं मत काय आहे का, किती मताधिक्य मिळू शकेल तुम्ही विजय होण्यासाठी? आता एक अंदाज ओव्हरऑल मतदारसंघातून किमान 25,000चं मताधिक्य राहील आणि ही प्रचंड मोठी लाट आहे आणि ही लाट ज्यावेळी तिथं मतदान केंद्रावरती जी गुप्त म्हणजे सुप्त पद्धतीची गुप्त मतदान होणार आहेत ती लाट एकदा आल्यानंतर तो विजय 50,000च्या पुढे जाऊ शकतो. आता एकंदर बंडखोरी झाली शिवसेनेमध्ये किंवा काही नाराज होते अशी जी चर्चा आहे, त्याच्या काय तथ्य आहे का? नाही नाही, ते बाकी काही हे नाही, कुठल्याच प्रकारचे त्याच्यात नाही. सर्वांनी मित्रपक्षांनी आमच्या सर्वांनी केली आणि खूप म्हणजे अदृश्य ते दृश्य स्वरूपात 23 तारखेला दिसणार आहे याच्यात.